असून जर एवढे की तर आपण नसून किती ताकते नावलं पाहिजे. जरा या मराठे सगळे भानावर मागं पुढं याच्या त्याचा राजकीय पिशा घेऊन पळणारे जरा सावध व्हा. जर तुम्ही आम्हाला आता साथ न दिलं ना, तुम्हाला राजकारणात आम्ही कुठंच साथ देणार नाहीत. विधानसभेला तर एकाला साथ देणार नाहीत आम्ही. मग भाजपचा मराठा असो, राष्ट्रवादीचा असो, काँग्रेसचा असो, शिवसेनेचा असो, कोणाचा असो. हे मराठे जर आता या आंदोलनात आमच्या पाठीशी नाही राहिले गोरगरीब मराठीच्या, तर विधानसभेला एकाही आमदाराला, माझ्या आमदाराला, खासदारला इथून पुढे मदती करणार नाहीत आमचे सुद्धा लोक. सगळे ताकदीनं मराठ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहा. तुम्ही जर आमचं नाही ऐकलं ना, तुमच्या दारात याच बंद करू आम्ही. आता अधिवेशन आहे, मराठा आमदारांनी काय केलं पाहिजे, काय तुमचं म्हणणं आहे? मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यांना ताकदीनं उभा राहायला पाहिजे, सगळ्या आमदारांना. कारण ओबीसी आमदार असला तरी ते बी मतदान घेतो आम्ही, करतो त्यांना. ते पडतील किंवा निवडून येतील त्याला आम्ही काय करावं, पण मतदान केलं ना आम्ही. तुम्ही पळलात पण आम्ही मतदान नाही केलं. तुम्हाला काही निवडून आलात तरी आम्ही मतदान करतो सगळ्या मराठ्यांनी. आणि इकडे दादा, इकडे पण लोक येतात ना, इकडं पण आमदार, माझे आमदार, मराठ्यांचे खासदार, माझे खासदार यायला लागले. समाज बघतोय ते येत आहेत, पत्र देत आहेत, समाज त्यांचं कौतुक करायला लागले. जरी टेबल वाजली असली त्यांनी या साईडच्या टायमाला, तरीही लोक बघतायत की जाऊ द्या, येतात ना, पण पत्र द्यायला लागलेत, पाठिंबा द्यायला लागलेत. आणि महाराष्ट्रातला मराठा समाज बघतोय कोणचा आमदार, कोणचा मंत्री, खासदार पत्र देतोय, भेटतोय, जातोय. तेही यायलेत. जे नाही येणार ते लोकांना दिसायला लागलेत. ही काय येत नाही, मराठा विरोधी का आमदार, खासदार, मंत्री. ज्याला आणखीन मराठ्याचं वाटतं का. मराठा लय हुशार झाला आमचा. मला लय गर्व वाटायला लागला माझ्या समाजाचा. 4 दिवस लेट मिळालं आरक्षण, पण माझ्या समाजाचा मला लय अभिमान वाटायला लागला. माझा समाज ताकदीने एकत्र आला, मतात रूपांतर केलं आणि एकजूट कायम ठेवली. आणि मराठ्यांना एक या प्रेसच्या माध्यमातून माझं खरंच आव्हान आहे, आपण हयात आहेत तोपर्यंत आपल्या समाजाची एकजूट अशीच राहू द्या. लय कामं होते ना आपल्या समाजाचे, अन्याय आपल्यावरचा बंद होईल. ज्या मागण्या आहेत आरक्षण संपल्याच्या नंतरही खूप संकट आहेत, ते तोडण्यासाठी सुद्धा आपल्याला काम आले. आणि एकजूट अशीच राहू द्या. गर्व वाटतं पण मला माझ्या समाजाचं गेलं लय ताकदीने एकदा. अधिवेशनात सगळ्या पक्षातल्या मराठा आमदारांनी एकजूट अधिवेशन काळात दाखवायला पाहिजे, तिथं बोललं पाहिजे आणि मराठा आरक्षणावरून अधिवेशन गाजवलं पाहिजे. 100% का नाही गाजवलं पाहिजे. ज्याला हाईत ते इतके एवढे हानतेत, तर तुमच्या पोराला नाहीये हे का मराठ्याच्या आमदाराला दिसत नाही का. तुमच्या मराठ्यांच्या पोराला नाहीये. ज्याला हाई ते इतका त्रागा करायला लागलेत की जसं काय एखादं आभाळ कोसळलंय. तुमच्या लेकराला काहीच नाहीये, ती आक्रोश करतंय, टावा फोडतंय, आग व्हायला लागली. त्याच्या आईबापाची पोरग जर नाही नोकरीला लागलं तर आमदाराचंच काम आहे आवाज उठवणं, एकजुटीनं मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून द्या म्हणणं. नसता पुढच्या वेळेस मराठा तुम्हाला दारात उभा राहू देणार नाही. लक्षात ठेवा माझा शब्द. तुम्हाला सगळ्याला, आंदोलनासुद्धा आणि अधिवेशनातसुद्धा तुम्हाला उभा राहणार. तुम्ही कोण कोण पत्र घेऊन येत नाही येत त्याच्यावर सुद्धा लक्ष आहे मराठ्यांचं, की कोण आला नाही महाराष्ट्रातला आमदार, महाराष्ट्रातला कोणचा खासदार मुद्दाम याय नाही. आता तो भागला असेल आज मराठ्यांचं गरिबाचं मतदान घेऊन, तर वाटत असेल मग 5 वर्ष भागलं. पण तू जर असा वागला ना, आता हे मुद्दाम होऊन सांगतोय मी, आता निवडून आला मराठ्यांच्या जीवावर महाराष्ट्रभर, आणि जर मराठ्यांच्या आरक्षणाच्या बाजूने येत नसेल, पत्र येऊन देणार नसेल, तुला वाटत असेल आता 5 वर्ष भागलं, माझ्या जीवावर आलो. पण पुढची बॅकने मराठ्यांनी केली. मग ज्या खासदाराला असं वाटतं ना मराठ्याच्या, तू ज्याचा प्रचार करणार आहेस ना, तो या जीवाचे काही असतात काळज आमदार किलो भरायले, ते पाडेच म्हणून समज मराठीने.